नमस्कार. गोवा दूरदर्शन प्रस्तुत एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी श्रुती आपल्या सर्व दर्शकांचं सहर्ष स्वागत करते. आपल्याला माहितीच आहे दर्शक हो की एक मुलाखत या सदरातून आपण दर्शकांपर्यंत अशा व्यक्तींना आणत असतो की ज्यांच्याकडून आपल्याला सदैव काही ना काही शिकता येतं. त्या एक समाजासमोर आदर्श प्रस्थापित करत असतात. तर एक मुलाखत या सदरातून आज आपल्याबरोबर इथे स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत 2025चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेले मुख्याध्यापक श्री आदरणीय श्री विलासजी सतरकर. तर आपण यांना भेटणार आहोत. तर स्टुडिओमध्ये मी त्यांचं स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. आधी थोडीशी ओळख आपण पाहूया. श्री विलासजी सतरकर यांना 2021 सालचा राज्य शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे आणि आता 2025 साली आदरणीय राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा अतिशय सन्मानाचा असा पुरस्कार प्राप्त झाला. गेली 29 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांची वाटचाल चालू आहे आणि ती यशस्वी वाटचाल ठरत आहे. त्यातील 23 वर्ष मुख्याध्यापक म्हणून त्यांनी हा पदभार सांभाळलेला आहे. आज डॉक्टर के.ब. हेडगेवार या विद्यालयाचे, पणजीतील विद्यालयाचे ते मुख्याध्यापक आहेत. तर आता त्यांच्याशीच आपण बातचीत करूया, वार्तालाप करूया आणि त्यांचा हा प्रवास आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम तर आमच्या सर्व दर्शकांच्या वतीनं आणि गोवा दूरदर्शनच्या टीमच्या वतीनं हा बहुमानाचा इतका सन्मानाचा पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला याविषयी आपलं मनःपूर्वक अभिनंदन. थँक्यू. आता या पुरस्काराच्या निमित्ताने जेव्हा तुम्ही हा पुरस्कार घेतलात आणि त्यानंतर तुमच्या शाळेत आलात, तर शाळेत आल्यानंतर पालकांकडून, शिक्षकांकडून किंवा PTA सगळ्या मेंबरकडून तुमचं कसं काय स्वागत झालं? कसा होता एकंदर सगळा माहोल? खरं म्हणजे तो अभूतपूर्व सोहळा होता. म्हणजे दोन्ही, म्हणजे शाळेत असेल किंवा आदल्या दिवशी शनिवारी रात्री आम्ही आलो परत दिल्लीवरून. म्हणजे आम्हाला सूचना होती 6ला संध्याकाळी उशिराची फ्लाईट केली पाहिजे म्हणून, कारण 6ला कदाचित PMची इंटरव्ह्यू असू शकते, मुलाखत असू शकते असं त्यांचं होतं. पण PMचं इंटरेक्शन 4 झालं होतं, त्यामुळे 6ला मग तसं फ्री होतो. पण संध्याकाळची तिकीट केली होती. रात्री 10ला मी एअरपोर्टला पोचलो आणि त्यावेळी जो एअरपोर्टला जे स्वागत झालं ते म्हणजे मला माझ्या अपेक्षेपेक्षा बाहेरचं होतं. म्हणजे मला फक्त पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षानं मेसेज केला होता की तुमच्या फ्लाईट रिटर्न तिकीटची टाईम म्हणजे रिटर्न तिकीट पाठवा म्हणून, आणि न्यायला तुम्ही गाडी मागवू नका, आपण येणार म्हणून. पण ते अशा प्रकारे खूप जण जमवून अशा गाड्या घेऊन जंगी स्वागत, तिथं घोषणा आणि अशा प्रकारे भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणेने माझं त्याचं स्वागत केलं आणि खूप असं हे झालं. मग रात्री येताना जेवणाची सुद्धा व्यवस्था असं सगळं केलं होतं त्यांनी. आणि मग मला घरी आणून सोडणं, म्हणजे एवढं स्वागत. आणि सोमवारी तर ते अभूतपूर्व. म्हणजे कसं होतं की मला फक्त त्यांच्याकडनं निरोप आला. नॉर्मली मी सकाळी 7:30ला शाळेत जातो, तर आम्ही मॅनेजमेंटला सांगितलं, परमिशन घेतलं, तू त्या दिवशी 8:30ला शाळेत यायचो, एवढंच मला निरोप होता. आणि मीनवाईल त्यांनी काय केलं, माझ्या घरी जाऊन आईला वगैरे सगळ्यांना बोलून आणून घेतलं आणि तिला सांगितलं की त्याची शाळेत यायला पाहिजे 8:30ला, असं सगळी तयारी केली. आणि खूप मोठं भव्य स्वागत आणि एक चांगला कार्यक्रम सगळ्या मुलांच्या समवेत, पालकांच्या उपस्थितीत. आणि सगळे माजी पालकांना त्यांनी बोलवलं होतं. म्हणजे माजी PTA जे अध्यक्ष होते असे सगळे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर अशा प्रकारचं एक खूप अभूतपूर्व PTAच्याच सदस्यांनी तो सहभाग आणि पुढाकार घेतला. त्यांनीच कार्यक्रम केला होता. PTA आणि पालक आणि शिक्षक असं दोघांनी मिळून केला होता. म्हणजे एवढा मानाचा पुरस्कार होताच, पण पालकांनी त्यात सहभाग घेऊन एवढा मोठा उत्साह दाखवणं म्हणजे आता खूप मोठा रिवॉर्ड तसा एक वेगळा रिवॉर्ड म्हणावा लागेल. आणि तुमच्याविषयी त्यांच्या मनात असलेली आस्था तिथे आम्हाला निदर्शनास आली. विद्यार्थीही तितकेच आनंदी होते. भरपूर, म्हणजे त्यांनी माझ्या होते असं घरडाच घातला होता सगळ्या मुलांनी. तर असा एवढा तो मुलामध्ये उत्साह होता ना. म्हणजे आधी ते सगळं ते आमच्याकडे स्कूल बँड आम्ही शिकवतो मुलांना. म्हणजे आमची ती एक खासियत आहे की आमच्याकडे 5वीत मुलगा आला की त्याला स्कूल बँडचं एक काहीतरी शिकावं लागतं. आयदर तो फ्लूट शिकणार, ड्रम शिकणार किंवा साईड ड्रम शिकणार. त्यामुळे सगळ्या मुलांना आमच्याकडे स्कूल बँडचं काय ना काय वाजवायला येतं. तर तो एक मोठं मुलांचं पथक उभं होतं स्कूल बँड घेऊन. मग काही फ्लॅग्स घेऊन मुलं उभी होती, फुलांच्या पाकळ्या टाकून, अशा प्रकारचं ते भव्य स्वागत होतं. खूपच छान. आता राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे राज्य पुरस्कार आपल्याला मिळालेला होता 2021 साली आणि हा 2025चा नॅशनल अवॉर्ड. तर काही तयारी केली होती का, किंवा या अवॉर्डच्या अनुषंगाने तुमची काही? नाही, म्हणजे तसं मी अवॉर्डसाठी काम केलंच नव्हतं.
यावर्षी काय झालं की मला 2 पुरस्कार मिळाले होते आत्ता यावर्षी. गेल्या वर्षी लोकमतनं मला गोवन ऑफ द इयर असा अवॉर्ड आणि तो महाराष्ट्र याचं जर्नलिस्ट फाउंडेशनचं भास्कर अवॉर्ड. खरं म्हणजे नॉर्मली मी अवॉर्डना तयार होत नाही, कारण काम करत राहायचं आणि मी संघ विद्यार्थी परिषद या संस्कारातनं आलेलं, त्यामुळे काम करताना त्याचा प्रचार नाही करायचा किंवा त्याचे अवॉर्ड्स नसे करायचं असं एक तो संस्कार संस्कार आहे. आहे. पण माझे काही पत्रकार बंधू आहेत, म्हणजे जे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की नाही विलास सर तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे मला तर 2-3 पत्रकारांनी ते सर्क्युलर जेव्हा आला तो मला पाठवला, यावर्षी केलं पाहिजे म्हणून तू नाव हे असं. आणि बऱ्याच म्हणजे बाकीच्या शाळांच्या मॅनेजमेंटचं पण मत होतं, बाळपईच्या याच्यातलं खास करून मला आग्रह होता त्यांचा की ते 2 अवॉर्ड तुझे झाले ते आमचे स्थानिक होते, पण राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाला पाहिजे. बरोबर. आणि मग तो आम्ही ॲप्लिकेशन केलं आणि त्याच्यानंतर काय झालं की ते 20 तारीख त्यांची डेडलाईन होती आणि ते 20 तारीखपर्यंत साधारण इंटिमेट अवॉर्डी टीचर्स असं होतं. आणि 20 तारीखला मेल नाही आला मला, 22-23ला पण नाही आला, मग 24ला रविवार, मग 23-24 रविवार शनिवार रविवार, त्यामुळे मला वाटलं आता नाही माझं ते. पण 25ला तो आला, म्हणजे मेल आला मला. आणि जेव्हा मी सांगितलं ना म्हणजे शिक्षकांना, त्या कॉम्प्युटर टीचर मला म्हणाला सर मला माहीत होतं, खात्री होती. कारण कसं आहे ना त्याची खूप तयारी असते, खूप म्हणजे लोक वर्ष तयारी करतात. मी सहज लोकांची बोलत होतो आणि मी तो सर्क्युलर आल्यानंतरची तयारी म्हणजे साधारण एक 15 दिवस मिळतात आम्हाला, आणि त्याच्यात तो पूर्ण फॉर्म भरणं, त्याच्यासाठी सगळं तयार करणं. आणि मग कसं असायचं की प्रत्येक विभागात तू काय काम केलं आणि त्याचे मग सपोर्टिंग फोटोज पाठवायचे, सपोर्टिंग व्हिडिओ लिंक्स पाठवायचे. बरोबर. तर त्या कॉम्प्युटर टीचरनं हे सगळे करण्यासाठी मला मदत केली होती. तर तो त्याला एक खात्री होती एकाच माणसाला 100% करेन. आणि जसे आमचे मॅनेजर मला म्हणत होते, शाळेचे जे मॅनेजर आहे ते माझ्याबरोबर कायम काम करतात, विलास तुला मिळायलाच पाहिजे असं एक त्यांचं एक मत होतं. पण ते कॉम्प्युटर टीचरचा आनंद जो होता ना तो असा वेगळाच होता. निश्चितच त्यांनी एवढं सहकार्य केलं ते तुम्हाला. आणि असं रात्री 11-12पर्यंत आम्ही घरी बसत होतो ते काम करायला, कारण शाळेच्या वेळात करायचं नाही असं आमचा एक नियम असतो, कारण शाळेचंच काम करायचं. त्यामुळे संध्याकाळी उशिरा आपण येऊन बसत होतो. ज्या गोष्टीसाठी वर्षभर शिक्षक तयारी करतात तिथं एक 15 दिवसात तयारी मी सगळं करावं केली लागलं. आणि ते त्याच्या सगळ्या सहकार्यानं कारण मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमचा उद्देशच नव्हता की तुम्हाला पुरस्कार म्हणजे ते मिळावा. पुरस्कारासाठी काम करणं असं मुळात नाहीच खरं खरं. आणि संघाची ही तीच शिकवण आहे की आपण जे काही करतो त्याची कारण प्रसिद्धी आमचं कसं ते नसावी. आमच्या घरातनं लहानपणापासून मोठं किंवा या सगळ्या त्या संस्कारातनं पण वाढलोय. खरं निश्चितच. तर या राष्ट्रीय पुरस्काराच्या निमित्ताने आपण शाळेकडे थोडंसं वाटचाल किंवा शाळेचं बघूया की हेडगेवार या शाळेचे आपण मुख्याध्यापक, गेली 23 वर्ष आपण ही धुरा सांभाळत आहात. तर आपल्या शाळेचं वैशिष्ट्य किंवा तुम्ही वेगवेगळे संकल्पना किंवा उपक्रम राबवून आपली शाळा वेगळी ठरावी, त्याचा दर्जा वेगळा असावा, यासाठी काय प्रयत्न केलेत? यासाठी खूप तसे कलेक्टिव्ह प्रयत्न, म्हणजे तसं प्रवास हा खडतर प्रवास होता आमचा. म्हणजे आमच्याकडे जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा जागा नव्हती. मग त्या मळ्यातल्या 20 शॉप्समध्ये आपण शाळा चालवली, जिथं म्हणजे सगळं कंपाऊंड वॉल नव्हतं. म्हणजे कुत्रे असेल किंवा बाकीची गुरं असेल हे आमच्या क्लासचे सदस्य होते, अक्षरशः सदस्य होते. फक्त रोल कॉलवर नावं नव्हती, पण बाकी सगळं असायचं. आणि मुलंसुद्धा आम्हाला त्यावेळी कसं एकदम आमची क्लोज जे आहे तेवढेच पालक थांबायचे, बाकी सगळे शाळा सोडून जायचे, कारण आमचं तसं काही नव्हतं, इन्फ्रास्ट्रक्चर पण नव्हतं. पण काही पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवला, म्हणजे 10-12 अशी चांगली मुलं आमच्याकडे राहत होती. आणि मग मिनिमम स्ट्रेंथ मेंटेन करण्यासाठी आपण बाकी सगळ्याकडे फिरत होतो. अशा कठीण प्रसंगातनं म्हणजे कठीण प्रयत्नातनं आपण शाळा उभी केली. म्हणजे एका वेळी आपण ती मिनिमम लागणारी 15 स्ट्रेंथ शोधत होतो. तिथून आता आमचं डिसेंबरपर्यंत आमची सगळी ॲडमिशन्स फुल्स असतात. बरोबर. आणि साधारण म्हणजे 3 डिव्हिजन्स असून, म्हणजे त्यावेळी सिंगल डिव्हिजन मेंटेन करायला त्रास होता, आणि आता 3 डिव्हिजन. आणि याच्या पुढची स्टेप म्हणजे आता आमची अजून ज्या 6 शाळा झाल्या, 5 वेगवेगळ्या, तिथंही तीच परिस्थिती झाली. म्हणजे ते एक हेडगेवार ब्रँड असा एस्टॅब्लिश झाला, तो सगळ्यांच्या प्रयत्नाचा आहे, कारण आपण सामूहिकतेवर जास्त भर दिला. त्याच्यात काय होतं की आमच्याकडे रेमेडियल टीचिंग सेव असायची, किंवा राईट टू एज्युकेशन ॲक्ट हा 2009 साली आला, म्हणजे जिथं आपण 8वीपर्यंत नो डिटेन्शन पॉलिसी, पण आमच्याकडे आधीपासून नो डिटेन्शन पॉलिसी होती. एक चुकून असं 9वीत वगैरे 1-2 मुलं फेल एवढंच, पण ते सुद्धा आता नाही. मागच्या 7-8 वर्षात तर आपला एकही मुलगा जो पहिलीत आला मुलगा तो किंवा नर्सरीत येतो साधारण, तो 10वीपर्यंत व्यवस्थित गेला पाहिजे आणि क्वालिटेटिव्ह रिझल्ट. म्हणजे मागच्या 5-6 वर्षात आपण 5 वेळा गोवा टॉपर दिला. मग आमच्याकडनं हायेस्ट जे मुलं असतात गोवा पुढच्या सब्जेक्ट वाईज, त्याच्यात मॅक्झिमम आमची मुलं असतात. किंवा डिस्टिंक्शन आमची साधारण 75 ते 80% मुलं ही डिस्टिंक्शनमध्ये येतात. तर या क्वालिटेटिव्ह इम्प्रूव्हमेंट आपण जो केला तो एक आहे.
मग कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये मुलं आमची कमी पडू नये, मग त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करणं. आणि मग वेगवेगळ्या ऑलिम्पियाड्स एक्झाम असेल किंवा नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम असेल, सायन्स टॅलेंट सर्च एक्झाम असेल, गोवा टॅलेंट सर्च एक्झाम असेल, याच्यासाठीची ट्रेनिंग जी असते. म्हणजे आपण काय केलं, आमचा थोडा वेळापत्रकात आपण बदल केला. काय असतं की SCRT किंवा एज्युकेशन डिपार्टमेंट एक गाईडलाईन्स देतो टाइम टेबलसाठी, पण त्याच्यात काही फेरफार करण्याचा अधिकार शाळेला- शाळेच्या मुख्याध्यापकांना असतो. पण आपण त्याचा उपयोग करून आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यासाठी आमचा पिरियड असतो कुठला स्कूल बँडसाठी, तसं आमच्याकडे वैदिक मॅथ्ससाठी एक पिरियड असतो आठवड्यातनं. अच्छा. म्हणजे वैदिक मॅथ्स आमची मुलं प्रत्येक शिकतात. विद्यार्थ्याला? 5वी 6वी 7वी पर्यंत वैदिक मॅथ्सचा एक पिरियड असतो. मेंटल एबिलिटीसाठी एक पिरियड असतो. म्हणजे एक आम्ही त्या सगळ्या मॅथ्स शिक्षकांना आमच्या ट्रेन केलं आणि ते तो एक क्लास घेतात. म्हणजे त्यामुळे फक्त अभ्यास न करता बाकीच्या गोष्टी मुलांना समजाव्या आणि मग त्याचा पुढे झाल्यानंतर आणि त्याचा ना मुलांकडनं फीडबॅक यायला लागला. म्हणजे आमची जेव्हा मुलं मोठी झाल्यानंतर ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स येतात त्यांच्याशी मी बोलत होतो की तुमचा काय अनुभव, तुम्हाला आम्ही शाळेत या सगळ्या परीक्षांना बसायला जे पुरस्कृत किंवा प्रोत्साहन दिलं, बरोबर. त्याचे फायदे काय झाले. मग मुलं सांगत होती की आम्हाला तिथं त्रास होत नव्हता, OMR शीट भरणं, मग बाकीची मुलं खूप चुका करत होती, आम्हाला नाही चुका झाल्या कारण आम्ही या सगळ्या अनुभवात आलो. म्हणजे 5वीला मुलगा आला, आता तर मागच्या 2-3 वर्षापासून आपण 3रीपासून सुरू केलं. इयत्ता 3रीपासून आमची सगळी मुलं ही अशा वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये स्पर्धात्मक बसतात. परीक्षांमध्ये. म्हणजे तुम्ही फक्त मुलांना उतरवताय असं नाही, त्याच्यासाठीची पार्श्वभूमी त्यांची तयारी ही पण त्यांना- शाळेत सगळी हो, करून तसं घेतात. तयार करून घेतो. पण मग हे तुमच्या शेड्यूलमध्येच तुम्ही बसवलेलं एक शेड्यूलमध्ये मेंटल बसवलेलं आहे. ॲबिलिटीसाठी, वैदिक याच्यासाठी, मॅथ्ससाठी हे यासाठी. सगळे पिरियड्स असतील. बरोबर, हे तुम्ही ते आहे. तुमच्या आणि मग आमच्याकडे संध्याकाळच्या खूप क्लासेस असतात. म्हणजे आता आमच्याकडे संगीत शिक्षक म्हणजे आता या NEP प्रमाणे आलंच आहे. पण आमच्याकडे बरीच वर्ष झाली संगीत शिक्षण. म्हणजे डॉक्टर K. बेडगाव संगीत विद्यालय, गांधर्व महाविद्यालयाचं एफिलिएशन, मग त्याच्या अच्छा. परीक्षा केंद्र. अच्छा. म्हणजे आमच्याकडे मुलं शाळेत शिकता शिकता मध्यमा पूर्णपर्यंत परीक्षा देतात. वा. तर तो एक आपण तयार करून दिली. बरोबर. स्पोर्ट्समध्ये तर आपण सगळ्या म्हणजे आमच्याकडे डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड युथ अफेअर्स आहे, ते इंटरस्कूल स्पर्धा घेतात. आम्ही ऑलमोस्ट सगळ्या स्पर्धामध्ये सहभागी घेतो. म्हणजे खरं. सुरुवातीचा काळ होता ना, म्हणजे तो खडतर प्रवास मी म्हटला, तो खडतर प्रवास होता त्यावेळी आम्ही पार्टिसिपेशन असायचं. हो. पण आत्ता जो या 10-12 वर्षातला प्रवास आहे तो आम्ही जिंकण्यासाठी. प्रयत्नपूर्वक जिंकण्यासाठीच प्रयत्न खरंय. करतो. म्हणजे आम्ही एवढे प्रयत्न करतो. म्हणजे आमचं PE टीचर्स जे आहेत दोन्ही, ते तुम्ही संध्याकाळी कधी या शाळेत असतात. आमचे संगीत शिक्षक शाळेत असतात आणि दर दिवशी किमान 8 ते 10 शिक्षक हे वेगवेगळ्या मुलांना घेऊन कोणाला तरी रेमेडियलसाठी, कोणाला आणखी कशा स्पर्धेची तयार तयारीसाठी करत असतात असे ते. तयार केलेले असतात. म्हणजे संध्याकाळचं तुम्ही आला तर शाळा सुनसान आहे असं नाही वाटत. संध्याकाळची म्हणजे मला बऱ्याच वेळी लोक विचारतात तुमची फुल डे शाळा का म्हणून. कारण बाहेरचे लोक आले की फुल डे स्कूल नाही म्हणतो आम्ही, की संध्याकाळी हे सगळं स्पेशल क्लासेस चालतात. ते शिक्षकही तेवढे हो, डेडिकेटेडली त्या करतात. डेडिकेशननं काम करतात. तेही एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल या शिक्षण संस्थेचं. आज मला वाटतं एका शाळेपासून जी सुरुवात झाली होती, कुजिरापासून सुरुवात झाली होती, म्हणजे आज मळ्यात 6 होती. मळ्यातनं शाखा, मग आम्हाला मळ्यातून कुजिरात कुजिराला. गेलो. आज 6 शाळा तुमच्या आहेत आणि 14 शिक्षण संस्था अंतर्गत हायर सेकंडरी आणि आता सुरू झालेलं आहे. तर एवढा मोठा हा वटवृक्ष पसरलेला आहे आणि आता तर मला वाटतं पालक वाट पाहत असतात की हो, आम्हाला बरोबर. कधी कधी admission ऍडमिशन मिळणार या असं. संस्थेत मिळेल असं. खूप छान. कारण आमचं कसं, आमचं ॲडमिशनची फर्स्ट कम फर्स्ट येतो आम्ही आणि एकदम मॅक्झिमम नर्सरी KG बनला, तिथनं मग ते पुढे जात असतात. त्यामुळे तुम्हाला म्हटलं तसं आमच्याकडे गळती हा प्रकार नाही, चुकून असतो. चुकून म्हणजे एकदम कधीतरी असं एक्सेप्शनल केसेस आहे. पुरस्कार जो मिळाला याच्यासाठी तुम्ही नॅशनल कॉन्फरन्सेस वगैरे अटेंड केल्या होत्या दिल्लीला सुद्धा. तर नॅशनल कॉन्फरन्सचा लाभ कसा काय होतो? तो पुरस्कारासाठी पेक्षा मला त्याचा उपयोग शाळेत करता आला. म्हणजे शाळेत मी ज्या काही गोष्टी सुरू केल्या, म्हणजे निपाच्या काही कॉन्फरन्सेस मी अटेंड केल्या किंवा वर्कशॉप्स अटेंड केल्या, त्याच्यातनं स्कूल लिडरशिप म्हणून काय काय केलं पाहिजे, तर त्या गोष्टी माझे एक हे असतं की मी कुठल्याही वर्कशॉपला गेलो किंवा कुठल्याही या सेमिनारला गेलो तर तिथं काही नवीन शिकलं तर इमिजिएटली दुसऱ्या दिवशीपासून इम्प्लिमेंटेशन सुरू करायचं. खूप दिवसासाठी थांबलो तर मग आपण विसरतो. त्यामुळे नवीन शिकलेल्या गोष्टी असेल, कुठंतरी नवीन ठिकाणी गेलो, कारण मी बऱ्याच शाळांमध्ये पण जातो, आता तिथं नवीन गोष्ट दिसली काही तर ती इम्प्लिमेंट करायची. त्यामुळे चांगल्या गोष्टी जिथं जिथं मिळतात त्या आणायच्या आणि मग इम्प्लिमेंट कृतीत आणायला सुरुवात करायची. त्यामुळे खूप गोष्टींचा फायदा झाला. म्हणजे त्या कॉन्फरन्सेसमुळे माझ्याकडे आता आमच्या शाळेत सगळी डिसिजन्स जी असतात ती कलेक्टिव्हली घेतात. आमच्याकडे फॅकल्टी मिटिंग्स होतात शिक्षक सब्जेक्ट टीचर्सच्या, आणि ते सब्जेक्ट टीचर्स त्याच्या सब्जेक्ट ॲक्टिव्हिटी व्हायच्या याचे डिसिजन्स ते घेतात. म्हणजे मी कधीतरी मीटिंग अटेंड करतो, पण मग आम्ही वेळापत्रक अशा पद्धतीने केलं की मग सोमवारी एका पर्टिक्युलर वेळेला सगळे इंग्लिश शिक्षक फ्री असणार, मंगळवारी एका कुठल्या तरी पिरियडला सगळे मॅथ्स शिक्षक फ्री असणार, गुरुवारी अशा वेगवेगळ्या सब्जेक्टचे आहे. मग आठवड्यातनं किमान एकदा
त्या विषयाचे सगळे शिक्षक एकत्र बसतात बर. आणि त्या आठवड्याभराचं काय काय आपण नवीन ॲक्टिव्हिटी अवलोकन सगळं करतात. आणि नवीन सब्जेक्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड जे लर्निंग आत्ता NEPतनं म्हणतो ते आपण सुरू केलं होतं आधी. नक्कीच, नक्कीच. मग ते कोण ठरवत होतं? मी नाही ठरवत होतो. मी कधीतरी मला काहीतरी सुचलं नवीन काही मिळालं तर मी त्यांना आता सजेस्ट करत शिक्षकच होतो. तयार कारण आमच्याकडे ते ग्रुप्स केले आपण फॅकल्टी वाईज. तर फॅकल्टी ग्रुप्सला मी सांगतो किंवा फॅकल्टी एडला सांगतो की मला ह्या काही गोष्टी नवीन सापडल्या, तू बघ कसं इम्प्लिमेंट होत असेल तर. कधी फोर्स केला नाही कोणाला, पण मी सांगितलेल्या गोष्टी लोकांनी केल्या कारण ते आवडतं लोकांना. शिक्षकांनाही आवडे या नवीन गोष्ट नवीन सूचना काहीतरी आल्या आणि त्यामुळे असे नवीन नवीन प्रयोग आपण जे करण्यासाठी जे खाद्य मला पाहिजे होतं ते याच्या कॉन्फरन्स आणि मिळालं सेमिनार्समध्ये त्याच्यात. मिळालं. म्हणजे कुठेतरी इनपुट तिथे मिळत मिळत असतं. पण तुम्ही लगेच त्याचं आचरण केलं त्यामुळे त्याचा फायदा शिक्षण संस्थेलाही झाला आणि सगळ्या विद्यार्थ्यांनाही विद्यार्थ्यांनाही झाला, झाला, शिक्षकांना झाला, नक्कीच. सगळ्यांना तो एकूण तसा फायदा फायदा झाला. अजून एक कॉन्सेप्टवर आपण काम करतो तो होम स्कूल पार्टनरशिप. म्हणजे आमच्याकडे शिक्षक सगळे मुलांच्या घरी जातात आणि पालकांचं म्हणजे तुम्ही आता जे स्वागत म्हटलं बघा ते तसं आहे. ते म्हणजे आमचं आणि पालकांचं नातं एवढं दृढ आहे ना की आमच्याकडे कधी भांडणं नाही, आमच्याकडे तंटे नाही. कारण आपण म्हणतो की विद्या मंदिर आहे, विद्येचं मंदिर आहे, त्या मंदिरात चांगलंच राहिलं पाहिजे सगळ्यांनी. त्यामुळे तुम्हाला कधी शाळेत भांडणं दिसणार नाही. म्हणजे कोणतरी पालक येतो आणि मोठमोठ्याने ओरडतो किंवा शिक्षक किंवा काही नाही. आणि एक टीम म्हणून काम करतो आम्ही. म्हणजे शिक्षकांमध्ये इंटरनल ग्रुप्स वगैरे असा हा प्रकार आमच्याकडे नाही. त्यामुळे तो एक प्लस पॉईंट आहे आमचा. म्हणजे सगळेजण असं झोकून देऊन काम करायचं. काय आलं की सगळ्यांनी ते सामोरं जायचं जायचं सगळ्यांनी. असं पद्धतीने. खूप छान. गेली 23 वर्ष तुम्ही मुख्याध्यापक म्हणून पदभार सांभाळताय. मला एक सांगा की सगळ्यांसाठीच उपयुक्ताचा हा प्रश्न आहे की आयुष्यामध्ये शिस्त किती महत्त्वाची आहे? खूप आहे ना. आणि आमच्याकडे तर आम्ही वी आर नोन फॉर इट. म्हणजे एडकेबाळ शाळा म्हटलं की आधी लोकांना डिसिप्लिनचं येतं आणि आपण पाहतो आमच्याकडे सगळ्या शिक्षकांनी बेल व्हायच्या आधी पोचलं पाहिजे. म्हणजे आम्ही मुळात खरं म्हणजे शाळा लवकर सुरू करतो. 7:35ला आमची शाळा. हां. म्हणजे बाकी ठिकाणी पावणे आठ 8 अशी होते. आमच्याकडे 7:35. तुम्ही 7:30ला आला तर शिक्षक हजर असतात. त्यामुळे ते जे आहे ना म्हणजे वेळेवर येणं किंवा वेळेवर वर्गात जाणं, मुलांनी वेळेवर सगळ्या गोष्टी करणं, याचं जे आहे ना ते मला वाटतं अजून म्हणजे कसं याआधी आमचं चांगलं क्लोज रिलेशन मुलांकडे आहे ना फॅमिलीमध्ये, त्याच्यामुळे मुलामध्ये डिसिप्लिन येण्यासाठी उपयोग आहे. दुसरं आमचा अजून एक आग्रह असतो की मुलांनी संध्याकाळी घरी प्रार्थना म्हणावी, घरी आईवडिलांना नमस्कार करावा, हा आग्रह आमचा असतो. त्याच्यातनं थोडीशी नम्रता मुलामध्ये येते. म्हणजे मुलामध्ये एरोगन्स जो आहे तो कमी होतो ऑटोमॅटिक. म्हणजे तो त्याला खूप काही करावं लागत नाही, म्हणजे सांगावं लागत नाही, करावं लागतं म्हणजे घरी त्याने रोज केला पाहिजे. आणि आम्ही जेव्हा मुलांच्या घरी जातो त्यावेळी आपण त्याचा फॉलोअप घेतो. तो आईवडिलांना नमस्कार करतो का, तो घरी प्रार्थना म्हणतो का. तर ह्या सगळ्याचा फायदा निश्चितपणे डिसिप्लिनवर आहे. बरोबर. डिसिप्लिनवर आहे आणि जो 10वीचा रिझल्ट चांगला येतो त्याच्यावर पण आहे. म्हणजे रिझल्ट हे आमचं हे नाही, म्हणजे उद्दिष्ट 100% निकाल घेणं हे नाही. उद्दिष्ट काय, चांगला मुलगा घडला पाहिजे, चांगला विद्यार्थी घडला पाहिजे. चांगला विद्यार्थी घडण्यासाठी काय करायचं तर मग त्याच्यासाठी सकाळची आमची प्रार्थना 20 मिनिटाची असते. त्याच्यात गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, महालक्ष्मी स्तोत्राची स्तोत्र असतात. मग दिनविशेष असतो, त्या दिवसाचं पंचांग असतं. अशा सगळ्या गोष्टी करून किंवा सगळे भारतीय सण आपण करत असतो. त्याच्यातनं मुलगा घडत जातो कार्यक्रमातनं आणि मग तो स्वतः रिस्पॉन्सिबल होतो. म्हणजे आमच्याकडे जबाबदारी घेणारी मुलं आहे, स्वतः जबाबदारी करतात. त्यामुळे मग 10वीत पोचल्यानंतर त्यांनाही वाटतं ना आपल्यावर जबाबदारी आहे म्हणून. म्हणजे गार्डियनची वगैरे असते आमच्याकडे 10वीत. प्रत्येक शिक्षकाकडे 4 मुलं असतात, ते करतात. पण त्याच्याबरोबर मुलांनी शिक्षकांचं ऐकावं हा जो संस्कार जो आहे तो या सगळ्या गोष्टीतनं मुलावरती येत असतो. निश्चितच. आता सगळ्यांच्या महत्त्वाचा एक क्रुशियल प्रश्न म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीबद्दल आतापर्यंत मला वाटतं पालकांमध्ये म्हणा किंवा विद्यार्थ्यांमध्ये पण थोडीशी सजगता आलेली आहे. पण मुलांनी आता ह्या नवीन पॉलिसीकडे कसं पाहिलं पाहिजे? खूप चांगली पॉलिसी आहे. म्हणजे तसं विचार केला तर म्हणजे 2 डॉक्युमेंट आहेत त्याचे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा जो 2020चा डॉक्युमेंट आहे, त्याच्यानंतर नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क म्हणून आला आहे. त्या करिक्युलम फ्रेमवर्क म्हणजे त्याला आपण गीता म्हटलं तरी चालेल. म्हणजे एवढं डिटेलिंग आहे ना, कुठल्याही विषयावरचं डिटेलिंग. आणि गोव्यात एक चांगलं झालं की गोव्यातली जी समिती आहे तिने खूप काम केलेलं आहे. किंवा SCRT असेल, एज्युकेशन डिपार्टमेंट असेल, समग्र शिक्षण असेल, सगळे आणि गोवा बोर्ड असे 4 सगळे एकत्र बसतात
आणि चांगल्या पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन आत्ता गोव्यात सुरू झालं. म्हणजे आपण फेज मॅनरमध्ये झालं ते 22-23ला नर्सरी झाले, त्याच्यानंतर म्हणजे आता त्याचं नामांकन बदललं, बालवाटिका 1 होय. बालवाटिका 2, तिथं 5 वर्ष होती म्हणून आधी सुरू झालं. मग गेल्या वर्षी जे 4 वर्षाचं होतं सेकंडरी स्टेज, त्याचं 9वी पहिलं ते गेल्या वर्षी सुरू झालं. तो बदल झाला. यावर्षी 6वी आणि 3री लागलं. म्हणजे तिथं बालवाटिका 3 पोचलो आपण, इथं 10वीत पोचलो. आणि मग नवीन जे 3 वर्षाचे स्टेजेस आहे 3री आणि 6वी, तिथं यावर्षी इम्प्लिमेंटेशन. या इम्प्लिमेंटेशनमधनं जो खूप बदल होणार आहे तो एक म्हणजे आपण जे आता रोट मेमरी करतो, म्हणजे कसं मुलांनी पाठांतर करायचं, ते गोका आणि ओका रट्टा असं मारायचा. रट्टा मारायचं, त्याच्यातलं खूप बदल होणार आहे. त्याच्यात बदल होणार म्हणजे त्याच्यात प्रामुख्यानं ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आलंच आणि कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग. म्हणजे मुलांना कॉम्पिटन्सीज समजल्या पाहिजे, मुलांना त्याचे आता विषय समजला पाहिजे, कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. कॉन्सेप्ट क्लिअर झाला की मग मुलं करू शकणार. आणि त्यामुळे ते कॉन्सेप्ट बेस्ड लर्निंग एक झालं. ॲडिशनल सब्जेक्ट्स जे आले त्याच्यात व्होकेशनल एज्युकेशन असेल, आर्ट एज्युकेशन असेल, किंवा पी जो आमचा आहे फिजिकल एज्युकेशन आणि वेलबिंग असा सब्जेक्ट होता. आणि ज्याला साधारण वर्षातनं 150 तास वर्षानं द्यायचा असा. म्हणजे तो असं काहीतरी घ्यायला पाहिजे, आठवड्यातनं 2 तास दिले असं नाही, तेव्हा किमान 4 तास हे आपण वेळापत्रकात त्याला दिलेलं आहे. तर एवढा त्या विषयांना महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे एकूण या सगळ्या याच्याकडे जर आपण बघितलं, NEPच्या एकूण इम्प्लिमेंटेशनकडे किंवा धोरणाकडे बघितलं असेल तर भारताचा जी नवीन आत्ता मोदी सरकारचं जे आहे की स्किल इंडिया, मेक इन इंडिया, विकसित भारत, ह्या सगळ्यांना प्रोत्साहन देणारी NEP आहे. म्हणजे ऑटोमॅटिक आमच्याकडनं मुलं जी पुढे जाणार ती स्किल बेस्ड जाणार. कारण कसं केलं, 6वीला जरी वोकेशनल लागला, 6वी 7वी 8वी हा त्यांना जेनरिक फॉर्म आहे, म्हणजे सगळ्या मुलांनी सगळं शिकायचं. पण 9वीत गेल्यानंतर मग स्पेशलायझेशन घ्यायचं. तसंच म्युझिक किंवा हे जे आर्ट एज्युकेशन आहे त्याच्यात ते 4 फॉर्म्स जे आहे आपण, म्हणजे आर्ट फॉर्म असेल, परफॉर्मिंग आर्ट असेल, ड्रॉइंग असेल, थिएटर आर्ट असेल, सगळं शिकणार मुलं. पण जेव्हा ती 9वीत जाणार त्यावेळी त्याच्यातला एक कुठला तरी एक घेऊन त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करणार. म्हणजे मग पुढच्या पिढीमध्ये आमच्या सगळे शिक्षक काय संगीत तज्ज्ञ होणार नाही, पण संगीताचे रसिक तर नक्कीच होणार. त्यामुळे ते संगीत आवडणारे लोक असणार, संगीत माहीत, संगीत दर्दी होणार, असं जो आहे ना तेच होणार आहे. व्होकेशनलमध्ये किमान काहीतरी गोष्टी आपण करू, म्हणजे आपल्या स्वतःच्या गोष्टी करू शकणार अशा प्रकारचं ॲटलिस्ट बेसिक नॉलेज तरी बेसिक नॉलेज. आणि त्याच्यात थोडं 9वी 10वी जाईपर्यंत थोडं जास्त. आणि अजून 6वीतला आलं, 6वी 7वी 8वीला ना ते बॅगलेस डे आले. त्या बॅगलेस डेचा त्यांचा आग्रह असा आहे की तुम्ही लोकल व्होकेशन्स आहे, म्हणजे गावात जे जे काय चांगलं चालतं, जे जे व्होकेशन्स गावातले आहे तिथं नेलं पाहिजे मुलांना, ती दाखवली पाहिजे. म्हणजे नाहीतर काय होणार ना, पुढची असं वाटायला लागलं आता की आमच्याकडे पारंपरिक जे काही व्यवसाय होते ते बंद पडायला लागले की काय. तर त्याच्या संदर्भातली मुलांना माहिती देणं, त्यांच्या संदर्भातली मुलांना आवड निर्माण करणं, हे जे आहे प्रत्यक्षात नेऊन दाखवणं, तिथं त्यांच्यावर त्यांनी राहणं, असं जे आहे त्याच्यातनं ती आवड निर्माण होणार आहे. म्हणजे फक्त शाळेतली शाळा नव्हे तर पाठ्यपुस्तकाबाहेरची शाळा, किमान 10 दिवस तरी वर्षातनं पाठ्यपुस्तकाच्या बाहेरची शाळा केली पाहिजे, अशा प्रकारचं. म्हणजे हे NEPच्या अंतर्गत नवीन हे सुरू झालेलं आहे. बरं. मग आता ह्या बदलाकडे पालकांनी कसं पाहायला पाहिजे? कारण पालकांमध्ये कुठे ना कुठेतरी एक धास्ती आहे किंवा त्याच्याविषयीची अजूनही तितकी सकारात्मकता दिसत नाही की आहे, आता जागृती होतीये, पण NEP आता हे काय बदललं असं थोडंसं आहे. त्या संदर्भात काय सांगा? होणार ते कसं आहे, ते पालकांचा म्हणजे कुठलीही नवीन जेव्हा बदल असतो त्याला थोडा वेळ लागतो. तो वेळ पालकांनी त्याला द्यावा आणि असं तो घेऊन म्हणजे पण याच्याकडे सकारात्मक बघावं, एवढंच एक विनंती मी या मुलाखतीतनं लोकांना करायला इच्छितो, म्हणजे पालकांना सगळ्या, की निश्चितपणे हा बदल जो आहे तो पॉझिटिव्ह बदल आहे. मग याच्यातनं मुलांचं नुकसान नाही होणार, जो काय होणार तो फायदा होणार आहे. याच्याकडे पक्क पालकांनी म्हणजे त्याच्यावरती आणि काही शंका घेऊ नये. आणि निश्चितपणे याच्यातनं चांगलं येणार आहे असं एक आहे. नंबर 2, ही सगळी जी मुलं आता नवीन शिकतात ना त्याचा मुलांनाही फायदा खूप होणार आहे. म्हणजे तुमची मुलं म्हणजे कसं आहे, ते छोट्या गोष्टी आहे. म्हणजे आता फाउंडेशन लेवलला जे आहे ECC जे आपण म्हणतो आहे, अर्ली एज्युकेशन चाइल्ड केअर, तिथं काय आहे ना, तिथं ते FLN आहे, निपुण भारत, म्हणजे मुलांनी फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमरसी, म्हणजे मुलांना वाचता आलं पाहिजे, रीडिंग विथ अंडरस्टँडिंग. आत्ता काय असायचं, आत्ता मुलं आमच्याकडे वाचतात, म्हणजे आता पहिलीला वगैरे मुलांना तोंडपाठ असतं थोडं, पण नवीन काही दिलं तर त्यांना वाचता येत नाही, कारण ते तोंडपाठ झालेलं असतं. म्हणजे ते पिक्चर सेव्ह होतं मुलांच्या मेमरीमध्ये.
पण आत्ता NEP-मध्ये काय म्हटलं त्याने की रिडिंग विथ अंडरस्टँडिंग, मुलांना वाचल्यानंतर त्याचा अर्थ समजता आला पाहिजे, अर्थ सांगता आला पाहिजे, म्हणजे त्याची वोकॅब्युलरी जी आहे ती वाढली पाहिजे, त्यांना बोलता आलं पाहिजे. आणि बेसिक न्यूमेरिकल्स हे जे आहे म्हणजे आपण जे मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणतो, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, इयत्ता 3री पर्यंत सगळ्या मुलांना या गोष्टी आल्या पाहिजे. वा. हा जो भर आहे, तर ते सगळं जर झालं ना तर पुढच्या पिढीला. आणि ते पंचकोशात्मक विकास आहे, म्हणजे आपण जर पूर्व प्राथमिकचा हे बघितलं तर पंचकोशात्मक जे कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टमधनं मुलं पुढे येणार आहे. त्यामुळे ते निश्चितपणे पुढच्या 4-5 वर्षानंतर हा सकारात्मक बदल दिसायला लागणार, जाणवायला लागणार, दिसायला लागणार. आत्ता नाही दिसणार, वेळ द्यायला हवा, इमिजिएटली नाही दिसणार. म्हणजे आत्ता काय पी हळद आणि ओ गोरे असं नाही प्रकार तो, पण तो प्रोसेस सुरू झालेला आहे. त्या प्रोसेसमध्ये जर आपण गेलो तर निश्चितपणे खूप चांगले बदल आहे पुढच्या. आणि सरकारलाही आपण वेळ दिला पाहिजे, SCTला वेळ दिला पाहिजे, कारण कसं आहे की खूप मोठं मनुष्यबळ लागतं. म्हणजे आता जर आपण व्होकेशनल सब्जेक्ट्स म्हटले असेल, आर्ट एज्युकेशनचे सब्जेक्ट म्हणत असेल, तर त्याला मनुष्यबळ जे लागतं गोव्यात, ते मनुष्यबळ आता तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे. कारण आम्हाला आता SCRTनं जे किंवा समग्र शिक्षणात जेव्हा ॲप्लिकेशन्स मागवले तर आलेल्यांना ऑलमोस्ट सगळ्यांना घेतलं तरी सुद्धा कमी आहे. मॅक्झिमम क्वालिफाईड लोकांना घेतलं तरी आमच्याकडे गोव्यातल्या सगळ्या शाळांना सगळे शिक्षक मिळालं असं नाही, कारण मिळतच नाही ना आत्ता. त्यामुळे तो प्रोसेस 1-2 वर्षात हे सगळं सेटल होणार आहे. म्हणजे आत्ता कसं केलं, किमान एक तरी शिक्षक आर्ट एज्युकेशनचा असला पाहिजे याची दक्षता घेतली शिक्षण खात्यानं आणि दिले सगळ्यांना. पण हे सगळं कॉम्प्लेक्स होणार, मग त्या कॉम्प्लेक्समधनं सगळ्या आयामाचे शिक्षक आले पाहिजे. याच्यासाठीचा थोडा वेळ पालकांनी किंवा थोडा पेशन्स धरला. थोडक्यात या नवीन धोरणासाठी हा सगळा अंमलबजावणी होऊन त्याचा रिझल्ट दिसण्यासाठी पालकांनी काय किंवा एकंदर समाजाने थोडी वाट पाहावी आणि थोडा पेशन्स, रिझल्टसाठी पेशन्स असावा, असं आपण एक म्हणू शकतो. टेक्नॉलॉजी संदर्भात एक प्रश्न तुम्हाला विचारेन की आता जवळपास सगळ्यांच्या हातात गॅजेट्स आहेत आणि कोरोनाच्या काळानंतर जो आपण एक बदल बघतोय, तर कोविड नंतर मुलांची मानसिकता बदलली आहे असं तुम्हाला वाटतं का? आहे, बरंच आहे तसं. म्हणजे बरीच मुलं अजूनही तशा त्या याच्यामध्ये गुंतली. एक झाला. नंबर 2 कसं, आता ते आमचं इट हॅज बिकम अ पार्ट ऑफ लाईफ आणि ते मान्य करावं लागणार आम्हाला. पण मग त्याच्यात किती आपण हे करू शकतो म्हणून आपण पालकांच्या बैठकात असेल मुलांमध्ये आपण म्हणतो की तुम्ही शक्यतो अलार्म लावून वापरा. म्हणजे आपण काय होतं ते म्हणजे ते थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी जर आपण बघितलं रिस्ट्रिक्शन कुठेतरी नाही. आणि असं असतं की आपण जेव्हा अभ्यास करायला बसलो, आपण जरी 10 मिनिटं अभ्यास केला तरी आम्हाला 1 तास अभ्यास केल्यासारखं वाटतो. आणि मोबाईलला आपण 1 तास बसतो आणि आम्हाला 10 मिनिटं बसल्यासारखं वाटतं. म्हणजे ते आपण किती रील्स बघत असतो. आणि त्यामुळे आपण मुलांना एक आग्रह धरतो की पालकांनी सांगतो तुम्ही मुलांना मोबाईल देतो, अलार्म लावून द्या, वेळ लावून द्या. म्हणजे अलार्म बदला की आपण बाबा पुरे आता झाला, नाही तर कळणार नाही किती वेळ बसलो होतो. मग तो आईनं मोबाईल, आई आत्ता बसलो होतो मी मोबाईलवर असंच सांगणार. त्यामुळे तो एक आग्रह असतो आमचा. आणि परवा माननीय पंतप्रधानाशी ज्यावेळी आमचा वार्तालाप झाला त्याच्यात त्यांनी एक आम्हाला टार्गेट दिलं होतं की ते म्हणाले की ऑनलाईन गेमिंग आणि या सगळ्यामध्ये खूप मुलं आता जातात, त्यामुळे त्याच्यावर थोडंसं अवेअरनेस मुलांमध्ये केला पाहिजे. तर तो करण्याची जबाबदारी आम्हाला माननीय पंतप्रधानांनी दिलेली आहे. तर त्याच्या दृष्टीने आपण आता सगळेजण आम्ही आमच्या शाळेतही प्रयत्न केला. आता मी आज सकाळीच मुलांची मीटिंग घेतली 9वी-10वीच्या. तसं सावकाश ते सगळ्या मुलांची मीटिंग घेऊन त्यांना व्यवस्थित बाबा, कारण माननीय पंतप्रधानांनी सांगितलं म्हणजे आम्ही केलंच पाहिजे अशा प्रकारचं जे आहे. आणि आज त्या नावालाही ग्लॅमर आहे किंवा त्याच्या एकूण तो जो नेतृत्वाला आज मान आहे, तर त्याचाही मुलं ऐकणं, मला खात्री आहे आमची मुलं ऐकणार म्हणून. तर हा विषय आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे तर माझ्या एका शाळेपुरतं मर्यादित न राहता गोव्याभरातल्या सगळ्या शाळांमध्ये पोहोचला पाहिजे, अशा प्रकारचा एक प्रयत्न होणार. आता 29 वर्ष झालं शिक्षण क्षेत्रात तुमचं कार्य चालू आहे आणि नवीन नवीन संकल्पना तुम्ही राबवताय, शिक्षकांचाही प्रतिसाद मिळतोय, मॅनेजमेंटचा पण त्याच्यामध्ये तितकाच सहभाग अत्यंत आवश्यक असतो. पण एखादी गोष्ट करायची राहून गेली आहे किंवा एखाद्या गोष्टीची खंत मनाला वाटते का? नाही, तसं नाही. कारण बऱ्याच गोष्टी ज्या ठरल्या त्या झाल्या आणि जे आम्ही ठरवलं ते केलं. एक गोष्ट तीच म्हणतो मी आधीपासून म्हणतो, पालकांनी जे मॅनेजमेंट आहे ते मला खूप सपोर्टिव्ह आहे. त्यामुळे मी नवीन नवीन गोष्टी करत होतो. काय आहे म्हणजे आमच्याकडे स्टॅग्नेशन आम्ही यायला कुठंच दिलं नाही शाळेत. म्हणजे दरवर्षी काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि तसं आपण करत गेलो. त्यामुळे तसं काहीतरी खूप राहिलं असं वगैरे काही नाही झालं, खंत नाही. त्यामुळे आणि ठरलं त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे मला जे येताना मी आलो होतो त्याच्यापेक्षा आता मॅच्युरिटी लेवल पण वाढली किंवा एकूण माझा सेल्फ डेव्हलपमेंट किंवा माझ्या स्वतःमध्ये जो विकास व्हायला पाहिजे तो खूप मोठ्या पद्धतीनं. निश्चितच. खरं तर तुमच्याशी खूप काही प्रश्न विचारायचे आहेत आणि बरंच काही जाणून घ्यायचं आहे. आपल्यालाही तितकीच वेळेची मर्यादा आहे.
पण असेच आज जो मानाचा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे, असेच पुरस्कार तुम्हाला याही पुढे मिळत राहोत आणि तुमच्या बरोबरच तुमचे शिक्षक, तुमचे विद्यार्थी असेच सुंदररित्या घडत राहो, अशीच आमच्या समस्त दर्शकांची आणि गोवा दूरदर्शनच्या टीमकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही आज इतक्या व्यस्त शेड्यूलमध्ये सुद्धा इथे आलात स्टुडिओमध्ये आणि या मुलाखतीमध्ये खूप छान प्रश्नांना उत्तरं दिलीत. यासाठी आमच्या सर्व दर्शकांच्या वतीनं मी तुमचे अनंत आभार मानते. धन्यवाद.